नांदेड जिल्ह्यातील रहाटी गावात शासनाच्या वाळू डेपोतून अनधिकृतपणे वाळूची वाहतूक केली जात आहे। यामुळे शासनाचा महसूल बुडत असून गरजू लोकांना घरकुल बांधकामासाठी वाळू मिळत नाहीये। शासकीय डेपोतून अनधिकृत वाहतूक। रहाटी येथील शासकीय वाळू डेपोतून रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूची वाहतूक सुरू आहे। रॉयल्टी चुकवून वाहतूक ही वाहतूक रॉयल्टी भरल्याशिवाय केली जात आहे। गरिबांना वाळू नाही। हा डेपो घरकुल योजनेसाठी सुरू केला असला तरी गरीब लोकांना गरजेनुसार वाळू मिळत नाहीये। रस्त्यांची दुरवस्था, जड हायवा गाड्यांच्या सततच्या ये-जामुळे गावातील रस्ते खराब झाले आहेत आणि चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे। स्थानिक लोकांची मागणी। गावातील नागरिक या बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत। यामुळे शेतीत काम करण्यासाठी मजूरही मिळत नसल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी केली आहे। एकूणच या बेकायदेशीर प्रकारामुळे गावातील राहणार रहाटी बुजुर्ग, तालुका नांदेड, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून रहाटी येथे एक शासनानं वाळू म्हणजे घरकुलासाठी डेपो उघडला होता। त्यामध्ये जवळपास त्या डेपोवर कमीत कमी 1 लाख ब्रास वाळू जमा केलेली आहे आणि ती जमा केलेली वाळूचा विल्हेवाट घरकुलासाठी न लावता असे का अंदाज आहे की ते परस्पर विना पावत्याचा आणि काही पावत्यांचा वापर करून त्या वाळूचा विल्हेवाट लावला आहे। आणि पुन्हा या इथे जवळपास रोजच्या 70 ते 80 किंवा जवळपास 100 अशा गाड्या थांबत आहेत रस्त्यावर आणि त्यामुळं शेतकऱ्याला इकडच्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना येण्यासाठी जाण्यासाठी खूप त्रास, म्हणजे काहीसुद्धा साधं चालता येत नाही। या हिशोबानं इथला रस्ता या वाळूच्या डेपोच्या येणाऱ्या गाड्यामुळे झालेला आहे आणि ते हा रस्ता त्यांनी दुरुस्त करून द्यावं। आणि विशेष म्हणजे ही वाळू डेपो जे टाकलेलं आहे तर त्याचे स्मशानभूमीसाठी त्यांनी तक्रार केलेली होती। ती तक्रार अजून अद्याप अद्याप ती निकाली नाही लागली, काढली गेली आणि गेल्यामुळं ते डेपो अजूनही तसाच आहे। पण त्या शासनानं हे डेपो इथून उठवून तिथं स्मशान काय त्यांची मागणी असेल त्या स्मशानभूमीसाठी त्यांनी मान्य करून हे करावी। स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांना, तहसीलदार, ॲडिशनल कलेक्टर आणि कलेक्टर साहेबांना फोन करून फोनवर बोललो आणि त्यामध्ये फक्त रिस्पॉन्स मिळाला फक्त ॲडिशनल कलेक्टर पांडुरंग बोरगावकर यांचा। आणि कलेक्टर साहेबांनी सांगितलं की बाबा तुम्हाला आम्ही तुमची हे आमचे बोकारे, रहाटी, तालुका, जिल्हा नांदेड। रहाटी ते जुना पिंपळगाव कोरका त्या ठिकाणी वाळूचा डेपो चालू आहे। आम्हाला जाण्या येण्यासाठी खूप त्रास व्हायला आहे। रस्त्याचं शूटिंग करून तुम्ही टाकून द्या। महिलाला जायला खूप त्रास व्हायला आहे। काही करून जिल्हाधिकारी साहेबांनी हे डेपो बंद करावा। अथवा राजू बोकारे बोलतो, हे आमच्या कामाला कोणी नाही साहेब, सगळे सांगितलं बाया येणार, काही नाही, गडी राहणार येणार, गाड्या आमच्या येणार, एका दिवशी आले तुम्हाला जाता येणार कोणाला जेवायला, हे प्रॉब्लेम होता आमचे। करून घ्या तुम्ही सगळं काय तुमच्याकडला। हे आता बघा पावसाळ्यापासून खराबच आहे की 3 महिने झाले साहेब, जवळपास 3 महिने चालू झालं तसं चालूच आहे, खराबच। कोणी मजूर लावला तर मजूर कामाला येणार, बाया येणार मजूर कामाला। शेतामध्ये असं तणकट वाढून गेले आमच्या शेतानं। मजूर बोलवत नाही, रस्ता नाही म्हणत, आम्ही येणार नाही। चिखलानं कोणी येणार आहे पायानं? माळवं घेऊन जाणारे काल एक जण इथं पडला मोटरसायकलवर, त्याच्या पायाला लागले, दुखापत झाली, अर्धा घंटा उभं राहिले, त्याचं टमाट्याचं नुकसान झाले। कोणी भरपाई करावं साहेब त्याचा? रिवर्स घेता ते लक्ष सांगा, गाडी गेली, टिप्पर गेली, गाडी खाली गेली। काल मला गावात कट मारला एकानं गोबी घेऊन जाताना।
जीव असं मुठीत धरून गाडी चालवायला लागली ते बघा, आम्हाला शेतात शेताकडे दिसायला यायचं गेलं, म्हणजे.